बाहेर, म्हणजे माहित नाही का चाललोय, कशासाठी चाललोय, पण चाललोय. आणि आता आहे इव्हिनिंग. इव्हिनिंग इज द मोस्ट ब्युटिफुल थिंग. मला इव्हिनिंगला आवडते ना. मॉर्निंग जिमला तरी जातो ना, मॉर्निंगला. इव्हिनिंगलाच जातो ना जिमला, खोटारड्या. ठीक आहे, तर जाऊया आता. बघूया, थोडंसं सिटीत चाललोय. असंच काही काम नाही, पण बिनकामाचं चाललं. वाव, आम्ही चाललोय रामेश्वरम कॅफेला. रामेश्वरम कुठे आहे रे? येईल आता, येईल, थांबा. सगळं झालं बघा. लय गर्दी आहे इकडं. एकच घे, एकच घे. नको. जायचंय दाखव. बाई तर लय गर्दी आहे, मला तर सुचतच नाही काय. एवढी गर्दी आहे आणि माझा नंबर आहे 1784. गर्दी आहे बापरे. उगाच आली मी घेऊन. हा कुठे गेलाय काय माहिती. घीपुडी राईस. कसं आहे? चांगलं आहे. काय आहे का तुला? असं आहे, चांगलं लागतंय का? झाले खाऊन. आणि त्याच्यामध्ये सगळ्या ह्याच्यात घी 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 आहे. मला जातच नाही. मी फक्त 3-4च घास खाल्ले. हा खातोय बाकीचं, म्हणजे लयच घी आहे जास्त. आम्ही डोसा घेतला होता. आणि काय होतं रे दुसरं वाले? हां, दुसरं काय होतं? घीपुडी राईस. घीपुडी राईस. आणि त्याच्यामध्ये पण सगळं ऑइल ऑइल, म्हणजे घी घी घी. त्या वासानेच मला 2-3च घास गेले. मी खाल्लंच नाही मग. रामेश्वरम आलो फायनली. आमचं खाऊन पिऊन झालंय आता. चालो. त्या रामेश्वरमला हा ना, एवढी गर्दी आहे ना, मला डायरेक्ट चक्करच यायला लागली माहिती का, एवढं वेळ उभा राहून. एकतर ते मेनू चेक करायला वेगळी लाईन, घ्यायला वेगळी लाईन. ते देत पण नाहीत लवकर, म्हणजे ऑब्व्हियसली लय गर्दी आहे तिथं. एवढी उभं राहिले, मला डायरेक्ट गरगरायलाच लागलं. आधी पळून आले मी बाहेर, आहे ना. तुझा गॉगल कुठं आहे? हवा भेटलं जरा चांगलं वाटतंय आता. गॉगल तुझ्याकडे वाटतं? माझ्याकडे नाहीये भाई. हा, आता कुठे जायचंय? कॉफी प्यायला आलाय सांबर मध्ये. ठीक आहे, मला बोलतोय पी पी, पण मी नाही पिणार आहे. पण मला त्या वासाने कसं तरी झालं. मला उभं राहिलं आत्ता, पण मला कसं तरी होते. तू बळच कॉफी का पाचतोय? मला नाही प्यायची. एलिमिनेट करण्यासाठी तुला काय एलिमिनेट नाही करायचं मला. नाही चाय. बाप, मला वासाने कसं तरी होते. तुला काय नाही समजत? नाही प्यायची मला. जेव्हा प्यायची असं मी स्वतःहून तुला न सांगत प्यायची. मी नाही परत जाणार बाबा त्या रामेश्वरम. घेऊ आपण. हा चालन. थोडंसं चालून मी ते जिरवते जे खाल्लेले. एवढं घी खाल्ले, जसं काय अख्खा घीचा डब्बा मी खाल्ला असं वाटतंय. हिला आधी कळालंच नव्हतं की त्यामध्ये घी आहे म्हणून. जेव्हा कळालं ना, मग घी बघितलं का याड पळालं. हा, त्या ढोश्याच्या खाली म्हणजे अशी पार नदी वाहत होती अशी. काय नदी वाहत होती? आधी तर खात होती. मी वरचं खाल्लेलं. घी बघितल्यावर कसं याड पळालं. मग घी बघितल्यावर तसं झालं. एवढं पण नाही टाकायचं ओव्हर. तुझ्यासारखे खाऊ शकतात, माझ्यासारखे नाही खाऊ शकतात.
सो गाईज आता मी फिनिक्सला जाणार आहे थोडंसं. आमचा प्लॅन होतं सिटीमध्ये जायचा, पण एवढी गर्दी बघून आज 26 जानेवारीनं सो आम्ही प्लॅन चेंज केला. तर मग आम्ही रामेश्वरमला आलो. रामेश्वरमवरून सगळं खाल्लं, सगळं म्हणजे जे पण घेतलं खाल्लं. आता फिनिक्सला चाललो कारण की थोडेसे कॉस्मेटिक घ्यायचे पिहाला. मला नाही, मला पण घ्यायचे, मग मला मेकअपच करता येत नाही. मी शिकणार आहे थोडंसं, बघा ना आता ट्युटोरियल वगैरे. सो आम्ही आता सांबरला आलो कॉफी प्यायला. हां एक सिप पिते. एक सिपला जबरदस्ती करतो मी. एक सिप पिते फक्त. हा देते काय चंपू पात्र बघा हे कसं कॉफीचं. चंचू पात्र आहे, चंचू पात्र. हे तर मी अशाच घरी याच्यात पण नाही पिले कधी कॉफी. लय कडू आहे. वाव, आता एकदम फ्रेश वाटते कडू कॉफी. गरम मला नाही जायचं तरी पण आम्हाला घेऊन आलं फिनिक्सला. कामाचं आलं किती गर्दी आहे बघा. पाऊस येणार आहे बापसून आपल्याला एवढं हा, गरम. बघ. म्हणून तुला कसं तरी होतं. पाऊस येणार आहे बघा. म्हणून तुला कसं तरी होतं. तरी पण मागून चाललं मला काय म्हणते. नको माहिती 30 रुपये वेस्ट जातील तरी पण त्याला जायचं. त्याला 30 रुपये गेले माझे तुझ्यामुळं. त्याला बोलत होते नको नको नको. उद्या मी 30 रुपयाचं आईस्क्रीम खाल्ली असती. नाहीच ऐकत. कुठे आणि मला पार्किंग मध्ये कसं तरी. यार बाप तू काय असं करतो यार, मला नाही जायचं. हे कुठं घेऊन चालली मला तू? हा कुठे घेऊन जाते शॉपिंगला? लाईफस्टाईल हा लाईफस्टाईल लाईफस्टाईल स्वस्त भेटेल तुला. हा ऑफर चालू आहे हे बघ स्केच रेस केल्या जाऊ पिक्चर्सला. हा नको ह्याचे आता शूज किंवा सँडल ह्याला पाठवले मी. हिल आणि हिल नाही नको. चांगली आहे ना, त्या साईडची शोधून आण. पुढ्यातून घेतलेली चप्पल आहे. मी आता आली आहे लाईफस्टाईल मध्ये. इकडं ऑफ चालू आहे 50% म्हणून साठी. घाल घाल ना माझ्या पायात. तुला कशी दिसते? छोटी आहे खूप आहे बघ. माग बसत नाहीये पायात. बिस्किटाचा पफ मी बाप नको मारू, मला वाकायला येते यार. तरी तोच मारतो. दाखव नाही थोडा वेळ थांब ना. थांब थोडा वेळ. त्याचं झाकण कुठे आहे? काय हे काय हे ट्रीटमेंट करायला आलो का? हा नुसता मेकअप. सगळे चेक करते प्रोडक्ट. मेकअप करून घेते पूर्ण. सो गाईज पहिल्यांदा मेकअपवर एवढा खर्च केला असं मी कधीच मेकअपवर खर्च करत नाही. पण आता मला चांगला मेकअप हे करायचं म्हणूनसाठी मी केला आहे. मेबेलिनचे प्रोडक्ट घेतलेत. मेबेलिनचे तिकडे ऑफर चालू होती बाय टू गेट 1 फ्रीची. सो मी घेतलं. एक मस्कारा घेतला, एक फाउंडेशन घेतला आणि एक लूज पावडर घेतला. ब्लश पण घ्यायचं होतं मला पण. बघा त्यांनी मला इथं ट्राय करून दाखवली. 3 मी ब्रँडचं चेक केलं बघा. सो वाईट शॉपिंग करून झालेली आहे. मी घरी गेला दाखवते मी काय घेतलंय आणि काय घ्यायला आलेली. आता चाललो आम्ही घरी. इकडे गरम व्हायला लागले म्हणूनसाठी मी जायचं चालो. पाऊस येणार आहे. पाऊस हा मोठ्याने बोल ना. मँगो आणि नॅचरली विदाऊट शुगर आहे. का? विदाऊट शुगर. हां विदाउट शुगरची. खाऊ आता. दोन्ही पण खा आईस्क्रीम आता तू राहिलेल्या. मीच खाणार.
आधी आईस्क्रीम घेतो आणि खात नाही, नंतर आता बघा ही स्वतःची त्याची आणि ही माझी. दोन्ही पण मला गप खायला माझी आवडली म्हणून दोन्ही घेतले खायला. हावरे आईस्क्रीमसाठी हावरे. नॅचरल आहे. हा नॅचरल, अरे नॅचरल. नॅचरल ब्रँडचं नाव आहे ते. कशी पण नॅचरल. फुल कॉन्सन्ट्रेशन आहे. हावरे आईस्क्रीमसाठी हावरे. हा का? नॅचरल. एकदा आईस्क्रीम खाऊन झाले आमचं नॅचरल. आता आम्ही चाललो. वन स्टॉप सीधा घरी. ते दमली आहे मी. आईस्क्रीम खाल्ल्याला डायरेक्ट घरी जाते. मी हे प्रोडक्ट घेऊन आली आहे मेबेलिनचे. ठीक आहे. हे फाउंडेशन बाय 2 get 1 फ्री होतं. ठीक आहे. सो हे आहे फाउंडेशन पावडर 592चं आहे हा मे बी. हे आहे हे 825 आणि हे आहे, हे पण लय महाग होतं. मला हे घ्यायचं नव्हतं, ह्याच्याऐवजी मला ब्लश घ्यायचं होतं बघा 799. तर हे मी 3 घेतलेत आत्ता. लास्ट टाइम मी शुगरचे वापरले होते पण मला नाही आवडले शुगरचे.